प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा शुरू की गई पीएम विश्वकर्मा योजना को जन जन तक पहुंचाने और पारंपरिक कारीगरों को मंच प्रदान करने के उद्देश्य के साथ एमएसएमई मुंबई द्वारा महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडल मुंबई और नवी मुंबई जन कल्याण महिला नागरिक सेवा सहकारी संस्था के माध्यम से वाशी स्थित नवी मुंबई स्पोर्ट्स एसोसिएशन में 3 दिवसीय प्रदर्शनी एवं ट्रेड फेयर का आयोजन किया गया था, जिसका समापन समारोह बेहद उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। इस प्रदर्शनी में 18 विभिन्न व्यवसायों से जुड़े विश्वकर्मा शिल्पकारों के 50 से अधिक स्टॉल्स लगाए गए थे, जिन्हें स्थानीय नागरिकों का बेहतरीन प्रतिसाद देखने को मिला। इस पीएम विश्वकर्मा प्रदर्शनी और ट्रेड फेयर के समापन समारोह में मुख्य अतिथि के तौर पर मौजूद थे सहकार भारती के राष्ट्रीय संगठन मंत्री संजय पाचपोर, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश सचिव भूषण पैठणकर, साथ ही उपस्थित थे भाजपा नगर सेवक निशांत भगत, भाजपा उद्योग आघाड़ी की प्रदेश सह संयोजिका व नवी मुंबई जन कल्याण महिला नागरिक सेवा सहकारी संस्था की अध्यक्षा जया अलिम चंदानी, साथ ही कई गणमान्य व्यक्तिगण। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने प्रत्येक स्टॉल्स का जायजा लेकर कारीगरों से संवाद साधा और उनके हुनर की सराहना की। इतना ही नहीं, इस अवसर पर अयोध्या के राम मंदिर निर्माण से प्रेरित रामायण थीम वाली मधुबनी पेंटिंग बनाने वाले कलाकारों के साथ संपूर्ण भारत से आए कलाकार इस प्रदर्शनी के आकर्षण का केंद्र बिंदु रहे, जिन्होंने यहां अपनी संस्कृति और कौशल्य का प्रदर्शन किया। कार्यक्रम के दौरान सहभागी विश्वकर्मियों को प्रमाण पत्र देकर सम्मानित किया गया, जिससे उनका मनोबल बढ़ा। इस दौरान संजय पाचपोर व भूषण पैठणकर ने कहा कि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना हमारे समाज के उन 18 श्रेणियों के शिल्पकारों के सशक्तिकरण का माध्यम है, जो पीढ़ी दर पीढ़ी अपनी संस्कृति को संजोए हुए है। ऐसी प्रदर्शनी से उन कारीगरों को न केवल बाजार मिलता है, बल्कि उनके हुनर को भी नई पहचान मिलती है। एमएससीबीच्या माध्यमातून इथे बचत गट व स्वयं व्यक्तिगत उद्योजक, कलाकार अशा सगळ्यांचं एक भव्य प्रदर्शनाचं आयोजन आमचे डायरेक्टर सुनील खुजनाळे यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहयोग केल्यामुळे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना असेल, एमएससीबीच्या माध्यमातून असेल, इथे एक वेगळ्या प्रकारचे स्टॉल इथे लागलेले आहेत। आणि या स्टॉलला मी भेट दिल्यानंतर लक्षात असं आले की प्रचंड अत्यंत गुणवत्ता आणि विविध प्रकारचे उत्पादन इथल्या या सगळ्या कलाकारांनी केलेले आहेत। आणि या प्रदर्शनामध्ये इथल्या स्थानिक नागरिकांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे। मला असं वाटलं की या प्रदर्शनाच्या माध्यमातून इथल्या सगळ्या कलाकारांचं आणि हाताने केलेल्या हस्तशिल्पकारांना एक चांगलं बाजार उत्पादन होऊ शकतं, मिळू शकतं, अशा प्रकारची व्यवस्था या प्रदर्शनाच्या माध्यमातून झाली। दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आलेल्या प्रत्येक स्टॉल धारकाला मार्केटिंग, पॅकेजिंग आणि आपल्या याच्यामध्ये मूल्यवर्धित कसं करता येईल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संवादाच्या माध्यमातून त्या गोष्टी त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडलेल्या आहेत। अशा प्रकारचं प्रदर्शन वेळोवेळी आयोजित केलं तर सहकार भारती या प्रदर्शनाच्या माध्यमातून यांना पॅकेजिंग असेल, मार्केटिंग असेल, आर्थिक सहयोग असेल, त्यांचं उत्पादन हे निर्यात करण्यासाठीची व्यवस्था असेल, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टींची सहाय्यता ज्याला लागते ती सहाय्यता सुद्धा सहकार भारती एमएससीबी असे एकत्र मिळून अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक उपक्रम यापूर्वी पण केलेले आहेत आणि भविष्यात अशा प्रकारचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणावरती भरण्याचा कार्यक्रम सुद्धा होऊ शकतो। मी या सगळ्या स्टॉल धारकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे उत्पादन केलेले आहे त्यांना मोठ्या प्रमाणात मार्केट उपलब्ध व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। सुनीलजीने हा जो एक्झिबिशन साठी जे सहयोग केलेला आहे, त्यामुळे जो भारत सरकारचा जो उद्देश आहे की आपले जे कारागीर आहेत त्यांची कला ही जगली पाहिजे, आपली संस्कृती आहे ती जगली पाहिजे आणि त्यांना व्यावसायिकतेमध्ये मार्गदर्शन करून त्यांचा कसा काय विकास करता येईल याच्यासाठी हे जयाजींनी जे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, मला वाटते की त्याचा तो उद्देश सफल झालेला आहे। आणि अशा प्रकारच्या प्रदर्शनातून लोकांना आपल्या ग्रामीण भागातील कलेचं आणि त्याच्यावरती रोजगार निर्मितीचं जे साधन आहे त्याच्यासाठी उपयोग होईल आणि अशीच प्रदर्शनं होऊन त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा आणि सहकार भारतीच्या माध्यमातून असे प्रदर्शन आपले कारागीर आहेत त्यांना त्यात जोडणं आणि ते व्यवसायासाठी मदत करणं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू आणि त्यांना पुढील व्यवसायासाठी
शुभेच्छा। वहीं जया अलीम चंदानी ने कहा कि नवी मुंबई के नागरिकों ने जिस तरह इस पारंपरिक उत्पादनों को अपनाया है वह वाकई सराहनीय है। नवी मुंबईमध्ये आपण पहिल्यांदाच विश्वकर्मा योजना याच्या अंतर्गत आपण एक्झिबिशन प्रमोशनल ट्रेड फेअर घेतलेला आहे. तर विश्वकर्मा योजनाचं जे आहे ते MSME खादी ग्रामोद्योग आणि आपली नवी मुंबई जनकल्याण सहकारी संस्था यांनी आयोजित 3 दिवसीय प्रदर्शन हे केलं होतं. त्याच्यामध्ये सुनील खुजनारे सर तसेच मिलिंद बागवत्रेजी DFO आणि खादी ग्रामोद्योगचे रवींद्र साठे यांनी आम्हाला बरीच मदत केलेली आहे. आणि त्याच्या अंतर्गत 50 स्टॉल आपण इथे हे केलेले आहेत ट्रेड फेअरसाठी आणि त्या 50 स्टॉल आपण पूर्णपणे MSMEच्या सहाय्याने पूर्णपणे मोफत दिलेले आहेत त्यांना. म्हणजे सगळं आणि त्याच्यामध्ये राहण्याची व्यवस्था आहे तसेच इतर त्यांच्या ज्या गोष्टी आहेत आणि बराच फुटफॉल इथे आलेला आहे. नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच एवढं प्रचंड विश्वकर्मा ट्रेड फेअर हे सुरू केलेले आहे. त्याच्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. हे जे प्रदर्शन आहे हे प्रदर्शनमध्ये संपूर्ण भारतातनं लोक आलेले. जसे काही लोक जे आहेत ज्यांनी अयोध्यामध्ये मधुबनी पेंटिंग केलेले असे कलाकार आलेले आहेत. तसेच एक सातपुते म्हणून जे आहेत त्यांना मोदीजींनी हे केलेलं आहे चर्म उद्योगमध्ये. कारण विश्वकर्मा योजना या 18 पगड जातींच्या ह्याच्यावर आधारित आहे आणि विश्वकर्मा योजनेचा प्रसार व्हावा म्हणून लोकांनी अभूतपूर्व आपल्याला हे प्रतिसाद दिलेला आहे. आणि सगळ्या वाशीकरांचे मी पहिल्यांदा आभार मानते की त्यांनी एवढ्या वरती म्हणजे आमचा हॉल असताना पण येऊन त्यांनी भेट दिली या प्रदर्शनांना. तसंच माझे सहकारी या सगळ्यांनी माझ्यासाठी जेवढं हे केलेली आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.